या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या जाहीरनाम्याबद्दल म्हटले की ज्यांनी 10 वर्षात रोज संविधानाची हत्या केली, लोकशाहीचा मुर्दा पाडलाय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची अप्रतिष्ठा केली आहे, त्यांच्या तोंडून संविधान रक्षणाची भाषा म्हणजे ढोंग आहे असं ते म्हणाले। तुम्ही आजचा दिवस निवडला असेल तर ती त्यांच्या मनातली भीती आहे। देशातील जनता संविधानाच्या बाबतीत अत्यंत जागृत झाल्याने त्यांनी आजचा दिवस निवडला असल्याचंही ते म्हणाले। त्यानंतर फायरिंग बद्दलही ते बोलले की सलमान खान हे सिने जगातलं मोठं नाव आहे, त्यामुळे तुम्ही मला प्रश्न विचारत आहात, परंतु मुंबईसह महाराष्ट्राची कायदा व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे। मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे। मुंबई आणि महाराष्ट्राचं संपूर्ण पोलीस खातं हे गद्दार आहे। आमदार, खासदार आणि शिवसेना राष्ट्रवादीतून पक्ष सोडून गेलेले आहेत, त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत। गल्लीतला एखादा माणूस पक्ष सोडून मिंदे गटात किंवा अजित पवार गटात जातोय, त्याला सुरक्षा पुरवली जाते। भाजपच्या सर्व चिल्लर कार्यकर्त्यांना सुद्धा पोलीस संरक्षण, एकनाथ शिंदे यांच्या चिल्लर कार्यकर्त्याला प्रचंड पोलीस संरक्षण व अजित पवार यांच्या चिल्लर कार्यकर्त्याला पोलीस संरक्षण आणि सामान्य जनता वाऱ्यावर आहे। सलमान खान संदर्भात झालेली फायरिंग हा इशारा नाही, तर बंदुकांच्या गोळ्यांनी भाजप पक्ष आणि यांचं सरकार यांची पोलखोल केलेली असल्याचं ते म्हणाले। देखिए, मुंबई नहीं पूरी महाराष्ट्र की कानून व्यवस्था बहुत चिंताजनक है। लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन, सरकार है कहाँ, यहाँ पुलिस है कहाँ, गृह मंत्री जी कहाँ है? गृह मंत्री जी सुबह से शाम तक जो उनके विरोधी है, अपोजिशन है, उनके खिलाफ पड़े हैं, चुनाव में कूदे हैं, मोदी मोदी कर रहे हैं। हमारे मुंबई शहर में जो महाराष्ट्र की राजधानी है, सलमान खान तो बड़ा नाम है, सुपरस्टार है, इसलिए आप मुझे सवाल पूछ रहे हैं, लेकिन इस शहर की कानून व्यवस्था पूरी तरह से उद्ध्वस्त हो गई है। यहाँ की महिला है, युवा, सामान्य जनता सब चिंतित है। सब दर दिन इस कानून व्यवस्था से इतने चिंतित है, कुछ ना कुछ हो रहा है मुंबई में, और सरकार बस ये विरोधियों के ऊपर कोई गलत काम करिए, उनके ऊपर गलत गुनाह दाखिल करिए या ईडी सीबीआई को पीछे लगाइए, फिर जो लोग पार्टी छोड़कर बीजेपी में जा रहे हैं, गद्दार लोग, पूरा पुलिस फोर्स उनके सिक्योरिटी में है। ये सवाल पुलिस कमिश्नर को पूछना चाहिए मुंबई के, कि आपकी कोई जिम्मेदारी है क्या नहीं। गृह मंत्री राजनीति में बिजी है, लेकिन मुंबई के पुलिस आयुक्त तो राजनीति नहीं कर रहे हैं ना, क्या वो भी राजनीति उसके पीछे पीछे घूमकर कर रहे हैं? सलमान खान के ऊपर, उनके घर के ऊपर जो फायरिंग हो रही है, एक इशारा है इस मुंबई में कहाँ भी कभी भी गोली चल सकती, बस। सर, मराठी माणसं संजय सलमान खान यांच्या घराच्या बाहेर फायरिंग झाली, आधी देखील त्या संदर्भामध्ये अनेक इंटरनेशनल जाहीर करून त्यांना धमकी आली होती आणि आज अखेर घराच्या बाहेर फायरिंग करून गेले, काय वाटतं? बघा, सलमान खान हे मोठं नाव आहे सिने जगतातलं, म्हणून त्यांच्या घरावर झालेल्या फायरिंग विषयी मला तुम्ही प्रश्न विचारताय। पण मुंबईसह महाराष्ट्रातली कायदा व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे, पूर्णपणे। मुंबई या महाराष्ट्राची राजधानी आहे। मुंबई आणि महाराष्ट्रातलं संपूर्ण पोलीस खातं हे गद्दार, आमदार, खासदार आणि जे पक्ष सोडून गेलेले लोक आहेत शिवसेना राष्ट्रवादीकडून, त्यांच्या सुरक्षेत तैनात आहे। म्हणजे गल्लीतला एखादा माणूस पक्ष सोडून जातोय त्या मिंदे गटात किंवा अजित पवारांकडे, त्याला 4-4, 5-5 बंदुका असलेले माणसं आहेत, आम्ही स्वतः पाहिले। म्हणजे हा कोण आहे? नाही, तो कालच पक्ष सोडून मिंधांकडे गेलाय किंवा अजित पवारांकडे गेलाय, त्याला 4 बंदूकधारी पोलिसांचं संरक्षण। पोलीस खातं अशा पद्धतीनं राबवलं जातं। भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या चिल्लर कार्यकर्त्यांना सुद्धा पोलीस संरक्षण, एकनाथ शिंदेच्या चिल्लर कार्यकर्त्यांना प्रचंड पोलीस संरक्षण, अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना पोलीस संरक्षण, सामान्य जनता वाऱ्यावर आहे। सलमान खानच्या संदर्भात झालेली फायरिंग
गोळीबार हा इशारा नाही आहे, तर या बंदुकांच्या गोळ्यांनी भारतीय जनता पक्ष, त्यांचं सरकार त्यांची पोलखोल केली आहे. गृहमंत्री राजकारणात अडकलेले, देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत, पण गृहमंत्र्यांचं काम सध्या विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करणं, त्यांच्या मागे यंत्रणा लावणं. पोलीस आयुक्त काय करताय? पोलीस आयुक्त तर राजकीय व्यक्ती नाही आहे ना, त्यांचं मुंबईवर लक्ष आहे की नाही, तर ते सुद्धा पालख्या वाहत आहेत भाजपच्या आणि गृहमंत्र्यांच्या आणि सरकारच्या. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. सलमान खानमुळे फक्त तुम्ही मला प्रश्न विचारताय, पण मुंबईचे लोकल ट्रेन्स, मुंबईचे रस्ते, सार्वजनिक ठिकाणं, सर्वत्र हीच परिस्थिती आहे, फक्त बातम्या बाहेर येत नाहीत. तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आणि आजच्याच दिवशीचा मुहूर्त साधून भाजपने आज त्यांचा जाहीरनामा प्रकाशित केला आणि असं देखील म्हटलं की आम्ही संविधान वाचवण्यासाठी, ज्याने संविधानाची रोज गेल्या 10 वर्षामध्ये रोज संविधानाची हत्या केली, लोकशाहीचा मुर्दा पाडला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची अप्रतिष्ठा केली, त्यांच्या तोंडून संविधान रक्षणाची भाषा म्हणजे एक ढोंग आहे. त्यांनी आजचा दिवस निवडला असेल तर ती त्यांच्या मनातली भीती आहे, कारण जनता, या राज्याची, देशाची जनता संविधानाच्या बाबतीत अत्यंत जागरूक झाल्यामुळे, भाजपच्या काही अपकृत्यांमुळे त्यांनी आजचा दिवस निवडला. डॉक्टर बाबासाहेब अम्बेडकर की जयंती और आज के दिन जो है बीजेपी ने अपना मैनिफेस्टो लॉन्च किया है. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक महामानव थे, जिसने देश को संविधान दिया. गत 10 सालों से, जब से मोदी जी की सरकार आई है, एक दिन भी ऐसा नहीं गया है इस देश में जहां संविधान की हत्या नहीं हुई, जहां हमारी राज्य घटना खत्म नहीं हुई, जहां हमारे लोकतंत्र के ऊपर हमला नहीं हुआ. इसीलिए संविधान बचाओ का नारा हम सब लोगों ने दिया है, इंडिया आघाड़ी ने दिया है. इसी डर के मारे, जब जनता जागरूक हो रही है, इसी डर के मारे भारतीय जनता पार्टी ने संविधान की बात करनी शुरू की है और आज का दिन मुकर्रर किया है. अपना मैनिफेस्टो लॉन्च किया है. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक महामानव थे, जिसने देश को संविधान दिया. गत 10 सालों से, जब से मोदी जी की सरकार आई है, एक दिन भी ऐसा नहीं गया है इस देश में जहां संविधान की हत्या नहीं हुई, जहां हमारी राज्य घटना खत्म नहीं हुई, जहां हमारे लोकतंत्र के ऊपर हमला नहीं हुआ. इसीलिए संविधान बचाओ का नारा हम सब लोगों ने दिया है, इंडिया आघाड़ी ने दिया है. इसी डर के मारे, जब जनता जागरूक हो रही है, इसी डर के मारे भारतीय जनता पार्टी ने संविधान की बात करनी शुरू की है और आज का दिन मुकर्रर किया है. तर बाळासाहेबांची शिवसेना जी खरी आहे, ठाकरेंची शिवसेना ही नकली आहे आणि ठाकरे म्हणजे फुसकाबार असं देखील आता भाजपकडनं बोललं जातं. ते भारतीय जनता पक्ष काय प्रकरण आहे आमच्यावर टीका करणारे अशा पद्धतीनं? हा फुसकाबार ज्याला तुम्ही म्हणताय, हेच तुम्हाला कालपर्यंत खांद्यावर घेऊन महाराष्ट्रात फिरवत होते, बरं का? बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना हीच उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. अशा प्रकारची वक्तव्य ही भारतीय जनता पक्षाच्या मनातली आणि पोटातली भीती आहे की उद्धव ठाकरेंची शिवसेना इतके प्रयत्न करून सुद्धा संपली जात नाही, संपवली जात नाही आणि आमच्या छाताडावर बसलेली आहे. या भीतीतून त्यांची वक्तव्य होत आहे. चला, भारतीय जनता पार्टी का जो मैनिफेस्टो है वो 24 कैरेट गोल्ड से खरा है और बाकी वो मोदी की गारंटी है, ऐसा मैनिफेस्टो में प्रधानमंत्री ने कहा है. किस तरीके से देखते हैं? प्रधानमंत्री सिविल कोड की भी बात की है, आयुष्मान भारत की भी बात की है. करने दो ना, 10 साल से यही बात चल रही है ना, नई बात क्या उसमें? 10 साल से बीजेपी और उनके नेता मोदी जी उससे कोई अलग हटकर बात कर रहे हैं क्या? लेकिन 10 साल में क्या हो गया? 2 चुनाव लड़े हैं, 2 अलग अलग मैनिफेस्टो उनके आए थे, 2014, 2019. अब 2024 का मैनिफेस्टो आ जाएगा. उसमें नई बात क्या है? यही बात है जो रिपीट होती है, रिप्रिंट होता है मैनिफेस्टो उनका, डेट बदल दी जाती है और क्या होता है. चलिए, मोदी जी मटन मांस मच्छी पे बात कर रहे हैं, पर लेकिन महंगाई और मणिपुर पे बात नहीं कर रहे. हाँ, ये तो बड़ी बात है. देश के प्रधानमंत्री मणिपुर पर बात नहीं करता है,
बेरोजगारी महंगाई के ऊपर बात नहीं कर रहे। देश के प्रधानमंत्री चाइना जो अंदर घुस गया है पूरी तरह से लद्दाख में, उसके ऊपर बात नहीं करता है। वोट किस आधार पर मांगते हैं? तो हमारे विरोधी मटन खाते हैं, मछली खाते हैं, ये प्रधानमंत्री वोट मांगने का कोई तरीका है? अरे कोई क्या खाता है उनका मतलब है, उनकी मर्जी है। संविधान ने उनको हक दिया है और संविधान में हमको यह हक है कि हमें रोजगार देना चाहिए, महंगाई कम होनी चाहिए। उसके लिए प्रधानमंत्री चुना है ना, उसके ऊपर बात करिए। मराठीमध्ये की पंतप्रधानांनी मटन मच्छीचा उल्लेख केलेला आहे जाहीर सभेमध्ये, अशा प्रकारे बघता आपण? प्रश्न असा आहे, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे 10 वर्ष देशावर राज्य करतात, त्यांचं बहुमताचं सरकार आहे, ते तिसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत। त्यांनी 10 वर्षात मी काय काम केलं, भरीव विकास यावर बोलायला हवं। 2024ला मी काय करणार आहे याविषयी बोलायला हवं, पण अशा प्रकारचं कोणतेही काम त्यांनी केलं नाही। लोकांना थुकपट्टी लावण्याचं काम केलं आणि या देशाची थुकरटवाडी करण्याचं काम केलं। त्याच्यामुळे त्यांना आता काय, तर आमचे विरोधक हे मटण खातात त्यांना मत देऊ नका बरं का। आमचे विरोधक हे मासे खातात म्हणून त्यांना मत देऊ नका। प्रधानमंत्री पदावरील व्यक्ती प्रचाराची पातळी इतक्या खालच्या स्तरावर आणते, हे आमच्या लोकशाहीचं दुर्दैव आहे। मटन, चिकन आणि बीफसाठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियाँ, पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ। मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियाँ स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खीमा मसाला। चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियाँ चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ। आमचा पत्ता हॉटेल बडे मियाँ, विजापूर वेस्ट, सोलापूर।